जवळजवळ 3 ते 4 महिने झाले केसांना मेहंदी लावली नव्हती, त्यामुळे पांढरे केस दिसायला लागलेले आणि आज वेळसुद्धा होता म्हणून केसांना मेहंदी लावायचं ठरलं. 2 तास आधी मेहंदी भिजत घालायला घेतली. इथे नुपूर मेहंदी घेतलेली आहे आणि भावनगरीची मेहंदी येते ती मेहंदी सध्याच मी वापरत आहे, तर ती घेतलेली आहे. दोन्ही मिक्स करून मी लावणार आहे आणि यामध्ये थोडी आवळा पावडर मिक्स करून घेतलेली आहे. मेहंदी लावण्यासाठी म्हणजे भिजवण्यासाठी मी इथे लोखंडी कढईचा वापर केला आहे. लोखंडी कढईमध्ये मी इथे मेहंदी भिजत घातलेली आहे. चहा पावडरचं पाणी वगैरे मी घालत नाही, साध्याच पाण्यामध्ये बघितलं तर मेहंदी भिजत घातलेली आहे. केसांना तेवढासा लालसर करा मला आवडत नाही. आणि इथे बघा मेहंदी मी भिजत घातलेली आहे. 2 तास मेहंदी चांगली भिजत घातली लोखंडी कढईमध्ये आणि आता केसांना मेहंदी लावून घेते. सगळ्यात आधी केसांना छान असं कोंब करून घेतलेलं आहे, पूर्ण गुंता काढून घेतलेला आहे म्हणजे मेहंदी लावायला सोपं जाईल. आणि इथे मी स्वतःच मेहंदी लावणार आहे, त्यामुळे केसांचं व्यवस्थित पार्टिशन करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मध्ये भाग पाडून 4 भागात बघितलं तर केसांचं पार्टिशन मी करून घेते, त्यामुळे मेहंदी लावायला सोपी जाते. आता 3 भागाचं पार्टिशन करून घेतलेलं आहे. एक भाग मोकळाच ठेवलेला आहे, त्या भागाला मेहंदी लावून घ्यायची आहे म्हणून. आणि इथे केसांचं पार्टिशन करून घेतलेलं आहे. पांढरे केस असल्यावर ना व्यवस्थित मेहंदी लागणं गरजेचं असतं. आणि तुम्ही बघू शकता माझा हा जो मधला भाग आहे तिथेच जास्त केस म्हणजे पांढरे झालेले आहेत, पिकलेले आहेत आपण म्हणू शकता. तर आता स्वतःच केसांना मेहंदी लावायची. तर सगळ्यात आधी मी हाताला पिशवी बांधून घेते. ग्लव्स होते माझे पण ते काय मिळत नाही वेळेवर, कधी कधी वस्तू मिळत नाही. माझंही तसं होतं. मग घरात पिशव्या आहेत, दोन्ही हाताला पिशव्या लावून घेतल्या कारण ते मेहंदीचे लाल झालेले हात मला काही आवडत नाही. आणि अशा प्रकारे एक पार्टिशन काढून अशा अर्ध्या अर्ध्या भागांमध्ये केसांना व्यवस्थित मेहंदी लावून घेते. अशी मेहंदी लावल्यामुळे केसांना व्यवस्थित मेहंदी लागते आणि जे पांढरे झालेले केस आहेत ते सुद्धा त्यांनासुद्धा व्यवस्थित लागते. त्यामुळे अशा पद्धतीने मी मेहंदी लावून घेते. बरेच वेळा मेहंदी भिजवताना कोरफडसुद्धा घालते, आज कंटाळा आला म्हणून नाही घातली. आणि आता अशी केसांना सगळ्या भागांना मेहंदी लावून घेतलेली आहे. आणि मेहंदी जास्त कडक नाही होऊन द्यायची कारण त्यामध्ये केस भरपूर तुटतात. तर मेहंदी लावून झाल्यावर मी अशा प्रकारे त्याला हेअर कॅप घालून घेतलेली आहे. आणि जवळजवळ 2 तासानंतर मी केस धुतलेले आहेत आणि मस्त छान स्मूथ सिल्की केस इथे